गोलंदाजीसाठी गावदेव पिंपळगाव संघातर्फे संतोष येत आहे. संतोष पाटील पहिले षटक वैयक्तिक आणि संघातर्फे पहिले षटक आणि स्ट्राईकला आहे तो फलंदाज टेंबरी सर्वट दिगंबर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संदीप. 4 षटकांचा आहे ना रे, 4 षटकांचा हा सामना. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू अतिशय चांगला ड्राईव्ह केलेला आहे आणि कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी कोणत्याही खेळाडू त्या ठिकाणी तैनात नसताना हा चौकारासाठी जातोय. अप्रतिम फटका त्या ठिकाणी सुरुवात जी आहे अप्रतिम या ठिकाणी करतोय फलंदाज दिगंबर आणि संदीप. दोघेही फलंदाज मैदानावर आहेत. सलामीची जोडी. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर संतोष पाटील कडनं आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्याच चेंडूवर चांगलाच समाचार घेतला जातोय दिगंबर कडनं. 4 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. सुरुवात अप्रतिम. चौकाराने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सोबतच आपल्या संघाचं सुद्धा त्या ठिकाणी खातं खोललं जात आहे. पुढचा चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी सुरुवात करत असताना दिगंबर चौकाराने पुढचा चेंडू पाहूया. शॉर्ट पिच चेंडू होता, टॅप केलेला आहे. आपल्या फॉलो त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. कोणतेही धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी मिळत नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय की धावसंख्या स्थिर आहे ती 4. यावेळी मात्र एक चांगला त्या ठिकाणी टप्पा टाकला गेला होता. फलंदाजाला त्या ठिकाणी संधी मिळाली नाहीये. टॅप केला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष पाटील आपल्या पॉलिक मार्कवर दिगंबरसाठी पुढे येऊन मारलाय प्रयत्न. यावेळी हवेत चेंडू असताना परंतु सरळ जटोस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणत्या प्रकारचा खेळाडू नसताना त्या ठिकाणी चौकाराने त्या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार बॅटच्या मधोमध घेतला. त्याला माहिती होतं की जर आपण चेंडू त्या दिशेने मारतोय तर निश्चित स्वरूपात हा चौका असू शकतो आणि दिगंबरच्या बॅटमधनं आपण पाहतोय या ठिकाणी पहिलाच चेंडूवर त्याने चौकार मारला, नंतर डॉट चेंडू गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं की चौकार मारला. 2 चौकार त्याने मारले त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत आणि एक अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. अल्पेश या ठिकाणी आहेत. बस का भाई तू उद्या आपल्याला मॅचचा बंदोबस्त कर काय तरी कमेंट्रीचा मग दे मला तू एकटा मला बी नाही चल ना. पण काही लाव चेंडू हवाई यात्रा करायला जातोय 6 धावांसाठी. बाबूल को किसने बुलाया उधर तुला माहित होतं मग कला महिने बोलाय. यावेळी मात्र आपण पाहू शकता हवेमध्ये चेंडू असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं लॉंग ऑनचा खेळाडू त्यापर्यंत टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि धावचीत होण्याची शक्यता आणि यस हो तिकडे फलंदाज मात्र बाद होतोय. संदीप बाद होतोय. खरं तर पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव नसताना त्या ठिकाणी जोखीम उचलली, धोका पत्करला, परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये जाऊन पोहोचला नाही आणि फलंदाज बाद. सर काय बोलले माझी सर भारी कमेंट कितना दिया उसको दिया 2000 दिया इतना कोर्ट में मिलता है मैं 1500 लेता तो उनको नहीं मिलेगा. यावेळी मात्र आपण पाहू शकता बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. रेक्समच्या बाहेर चेंडू आणि धावचीत करण्याची शक्यता आणि यस त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात.
यावेळी मात्र प्रदीप ऑन द राईस खेळलेला हवेत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी प्रयत्न होत होता. धावचीत होण्याची शक्यता आणि आपण पाहतोय की तिन्हीच्या तिन्ही खेळाडू जे आहेत हे धावचीत बाद झालेले आहेत. पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 10, 2 विकेटों के नुकसान पर. देवीदास आ चुके हैं दूसरे ओवर के लिए. देवीदास द्वारा यहां पर गेंदबाजी होगी और सामना करेंगे बल्लेबाज. स्ट्राइक पर मुकेश नांदुरकर स्ट्राइक पर है. नॉन स्ट्राइक एंड पर है दिगंबर. अभी भी दिगंबर वहां पर है, बल्लेबाजी कर रहे हैं. दिगंबर के पास काफी अनुभव है, जिन्होंने अच्छी नींव रची, अच्छी शुरुआत करके दी. 2 चौके लगाए थे उन्होंने. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी. शॉर्ट आर्म पुल किया है. बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन नहीं, चकमा का खा बैठे और ये बेहतरीन 4 रन. बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेल के निकाला. खिलाड़ी वहां पर थे तैनात, लेकिन मिसफील्ड हुई और यहां 4 रन मिले. इन 4 रनों के साथ 13 पर जाकर पहुंचा है स्कोर. अगली गेंद फिर से एक बार देवीदास द्वारा रहेगी और देवीदास देखेंगे इस समय किस तरीके से गेंदबाजी करेंगे. फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद थी. हुक करना चाहते थे, बल्ले पर नहीं आई. लेग स्टंप के काफी बाहर निकल चुकी थी. टप्पा खाने के बाद वाइड घोषित किया गया. अंपायर द्वारा यहां पर वाइड किया घोषित. अतिरिक्त रन के साथ स्कोर जो कि हो चुका है 15. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, कट किया है. डीप पॉइंट पर क्षेत्र रक्षण तैनात. एक टप्पा खाकर गेंद उनके पास गई है, लेकिन बेहतरीन फील्डिंग वहां पर की है उन्होंने. जिस तरीके से उन्होंने गेंद को हाथ में लिया, थमा दिया, फेंक दिया डेंजर एंड पर, लेकिन मानना होगा उनको कि अच्छा क्षेत्र रक्षण करते हैं, अच्छा थ्रो भी करते हैं. तो इस दोनों रनों के साथ स्कोर हो चुका है 16. 16 का स्कोर हो चुका है. इस बीच अगली गेंद 17 रन हो चुके इस बीच और ये आउट. लेग स्टंप ऑफ स्टंप के बाहर निकल चुकी थी गेंद. टप्पा खाने के बाद उन्होंने लेट कट किया, लेकिन शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात, उनके हाथों में गेंद गई और ये आउट हो चुके हैं. एक बड़ी सफलता यहां पर देवीदास को अपने ओवर में.
बेहतरीन कोशिश रही वहां पर, लेट कट किया लेकिन खिलाड़ी वहां पर थे। शॉर्ट थर्ड मैन पर कोई चूक नहीं की और आसानी से कैच उन्होंने लिया। काय घडलंय? ओ माय गॉड, साधारण मात्र एक बाद झालेले आहेत. आपण पण चांगली कॉमेंट्री करतो. मामा सुधाकर ना गोराट करणे ना, तुम्ही गोराट करणे ना. डॉट गेन किए उन्होंने, विकेट भी लिया। शुरुआत उन्होंने चौके से की थी। देवीदास के ओवर में पहली गेंद जब भी की उन्होंने चौका लगाया था, लेकिन उसके बाद उन्होंने वाइड, उसके बाद 2 रन दिए, विकेट लिया और अभी ये डॉट गेंद। बेहतरीन वापसी, ब्लॉक होल में गेंद, लेकिन फुल टॉस थी गेंद, लोअर फुल टॉस था। ऑफ लॉन्ग ऑफर खिलाड़ी तैनात है। बेहतरीन यहाँ पर थ्रो उन्होंने किया। 33 रनों की आवश्यकता है. एक धाव ना. रनांची अजूनही आवश्यकता आहे. दुसरीवर चालू आहे ना अभी. कार्यक्रम आता कालवार संघाला. हो. हॅलो. थर्ड अंपायर की मांग की है। ओके ओके, थर्ड मैन स्क्रीन पर। स्कोर धावा झालेल्या आहेत त्या 22। बघा या अगोदर पद्मकाजी चौधरी साहेबांनी अशाच बक्षीस लावलं होतं. बॅट्समन संजयने 2 षटकार खेचले. तिसरा षटकार मारायला गेला आणि बाद झाला. माफ कीजिएगा, यहाँ पर बघूया विद्यानंद काय करतो. रन हो चुके हैं 22 धावा झालेले आहेत। तिसरं षटक प्रगतीपथावर। आता तिसरं षटक घेऊन येतो महेश। 40 म्हणजे 2 षटकामध्ये करायच्या अजूनही 21 महेशला त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणलेलं आहे। आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा झालेल्या आहेत। जवळजवळ 3 गडी बाद झालेले आहेत 22 धावांच्या मोबदल्यात। माफ करा, 4 गडी बाद झालेले आहेत। भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय आणि या प्रतिम आयोजन सोबतच भव्य दिव्य मैदान। पुन्हा एकदा मी स्वागत करेन आपणा सर्वांचं यूट्यूबच्या माध्यमातून। जे कोणी पाहत असतील त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। नाही सत्य खेळ खराब क्षेत्र रनांचा टाइमपास झाला ना, ते येऊन थांबले तिथं मध्ये. आणि रिटर्न गेला असतील ना ते. खेळ मात्र पाहूया। मंगेश गोलंदाजी करतोय। गुडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर कट केला होता। डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण तैनात आहे
आणि मिसफिल्ड होते. पाहूया त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. फलंदाजांना त्या ठिकाणी दुसरी धाव घेतली आणि आपण पाहिलं की 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. अतिशय चांगला त्या ठिकाणी चेंडू टाकला गेला होता, परंतु कट सुद्धा त्यात तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केला. आणि आपण पाहिलं डीप थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 24 झालेली आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया आपण. ऑफस्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. आपण पाहतोय की गोलंदाजाला त्याला माहिती आहे त्याची कमतरता काय आहे. त्यांनी जाणलेलं आहे, अभ्यास केलेला आहे टोटल पूर्णपणे. आणि फलंदाजाला कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची, कुठल्या चेंडूवर फलंदाज त्या ठिकाणी फसू शकतो, हे खूप जाणणं महत्वाचं असतं आपण गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय नाही, फलंदाजी सुद्धा. यावेळी मात्र फुटवर्क पाहायला मिळतं. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू टाकला, परंतु टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू जो आहे ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आणि पंच त्या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव निश्चित मिळेल. ह्यावेळी आपण पाहिला की जो टप्पा केला होता, टप्पा पडल्यानंतर निश्चित स्वरूपात बाहेर निघाला होता. चांगली पंचगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. बराचसा अनुभव आहे पंचांजवळ. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेतलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या खेळा चांगला प्रयत्न केला होता आणि निश्चितच या ठिकाणी आपल्याला पंच सांगतील नेमकं काय घडलंय, हा काय असेल, परंतु त्याला मानावा लागेल. 6 हा षटकार आहे आणि निश्चित ऍक्शन रिप्ले मध्ये जरी बघाल बॅटच्या मधोमध घेतलाय. काय इलेव्हेशन आहे, मोठा फटका, चांगला प्रयत्न होता एका हाताने त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं असफल ठरला. आणि हा षटकार चांगला प्रयत्न केला गोल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं चांगला प्रयत्न केला गेला. आणि आपण पाहिलं की या ठिकाणी आता धावसंख्या 32 झालेली आहे. चांगला प्रयत्न आपण पाहिलं होतं मगाशी. आपण चेंडू पाहिला लॉंग ऑनला खेळाडूने एका हातात प्रयत्न केला, हा सफल ठरला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर महेश शार होतोय. शॉर्टपिच चेंडू असताना पाहिला स्क्वेअर कट केलाय. डीप पॉइंट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्यांना जसाच चेंडू हातात मिळाला तसाच फेकला गेला. कोणताही वेळ त्या ठिकाणी वाया न घालवता चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि दरम्यान एक धाव त्या ठिकाणी मिळते. जनमान टेंबिवली हा संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना, प्रथम फलंदाजी करत असताना एक टार्गेट त्या ठिकाणी सेट केले जाते, लक्ष त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा महेश. यावेळी मात्र हुक केलेला असताना आणि मात्र प्रतिम झेल एका हातात घेतलेला आहे. काय जबरदस्त त्या ठिकाणी उत्साह, सेलिब्रेशन, महत्वाचा गडी त्या ठिकाणी बाद केला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहाल तर आपण पाहू शकाल, हा पहा हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागून बराचसा वेळ हवेत आणि जो झेल टिपलाय, अप्रतिम झेल एका हातात आणि हा कॅच ऑफ द मॅच. खूप छान झेल त्या ठिकाणी घेतला गेला. कोणी घेतला? पुणेशने त्या ठिकाणी झेल घेतला. एका हातात त्याने झेल घेतलाय आणि हे खरोखरच असं प्रकारचं क्षेत्ररक्षण, खरोखरच युवकांना असं लाजवेल असं क्षेत्ररक्षण 40+ मध्ये पाहायला मिळतं मित्र हो. आणि 40+चा खेळ आपण जे खेळाडू आहेत ते साधे सुधे नाही आहेत, चांगला परफॉर्मन्स करतायत आणि खरोखरच एक चांगला फिटनेस त्यांच्यामध्ये आहे, चांगला स्टॅमिना आहे. सहज ते लोक त्या ठिकाणी 40+चे खेळाडू सहज 3 धावा पळून सुद्धा काढतात, कधी कधी 2-2 धावा पडतात. हा जो स्टॅमिना आहे, ही जी कसरत आहे, ही 40+च्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आहे. 40+च्या माध्यमातून खूप खूप फायदे झालेले आहेत ह्या सगळ्या संघटनेला. खरोखरच ही संघटना 40+ची
खूप छान छान कार्यरत आहे, खूप छान काम करते. भिवंडीतल्या बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी एकत्रित आणलेलं आहे. बरेचसे खेळाडू रजिस्टर्ड सुद्धा झालेले आहेत आणि या माध्यमातून आपण पाहतोय 40+ माध्यमातून धावसंख्या झालेली आहे 33 धावा झालेल्या आहेत. यावेळी मात्र ऑन द राईज खेळला गेला. हवे चेंडू असताना लॉंगांचा खेळाडू त्या ठिकाणी येतो, पाहूया. आणि यावेळी अप्रतिम झेल बॅटच्या मधोमध घेतला होता, आपण पाहिलं. आणि हवेत असताना चांगला प्रयत्न. मी अगोदरही म्हटलं होतं की 40+ जो खेळ आहे हा एक उच्च स्तरीय खेळ आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर चांगले चांगले खेळाडू घडत आहेत. नुकताच आपण पाहिलं की एका हातात झेल घेतला, मग आता नुकतंच आपण पाहिलं की आता सुद्धा चांगला झेल टिपला गेला. अप्रतिम क्षेत्ररक्षणात या ठिकाणी पाहायला मिळतंय संघाकडनं. गावदेवी पिंपळघर खरोखरच आपण चांगलं क्षेत्ररक्षण करत आहात. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे खेळाडूचा. आपण जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेटला आहे खेळाडू, तसेच डीप पॉइंटला आहे आणि डीप स्क्वेअर लेगला सुद्धा आहे, डीप कव्हर मध्ये सुद्धा आहे. पुढचा चेंडू पाहूया. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, हवा त्याचा बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आणि पंचांचं बोट आकाशात. अपील केलं गेलं आणि मात्र फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगली पंचगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी यष्ट्यांच्या समोर आला आणि फलंदाज बाद होतोय. यावेळी आपण पाहतोय जय हनुमान टेंबिवली संघ, या संघाचे जे आहेत 6 खेळाडू बाद झालेत. माफ करा, 7 खेळाडू बाद झालेले आहेत. आगळं वेगळं आयोजन 3 स्टार माध्यमातून आपण पाहतो. युट्यूबच्या लाईव्ह टेलिकास्ट होत आहे आणि अल्पेश खतरनाक स्कोरर, पर्सनॅलिटी पण जबरदस्त. अल्पेश, आपण किती वर्षापासून स्कोरिंग करताय? सर मी जेमतेम 5 वर्ष झाली स्कोरिंग करतो. चांगली स्कोरिंग करतायत. राजू पाटील सुद्धा चांगली स्कोरिंग करतायत. हो नक्कीच, ते माझ्यापासून जेमतेम त्यांना 16-17 वर्षाचा अनुभव असेल. यावेळी मात्र पुढचा चेंडू पाहूया आणि हवेत असताना त्या ठिकाणी टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि चेंडू जसा हातात मिळाला तसाच फेकला गेला. आपण पाहतोय की बऱ्याच वेळापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतायत फलंदाज आणि आपण पाहताय की चांगला प्रयत्न करत असताना हे दोघेही खेळाडू यावेळी हवेत चेंडू असताना पाहूया. गोलंदाज स्वतः येतोय परंतु कॅरी केला नाही. या प्रयत्न चांगला होता एका हातात घेण्याचा, धावचित होण्याची शक्यता, परंतु त्या ठिकाणी संधी हुकते. संधी होती त्या ठिकाणी परंतु संधीचा फायदा उचलता नाही आला. संधीला पुढे केस असतात, मागे टक्कल असतं. एकदा संधी हुकली तर परत संधी मिळेल अशी सांगू शकत नाही. जनमान टेंबिवली संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 37 धावा झालेल्या आहेत. चांगला टार्गेट या ठिकाणी सेट केला जातोय. पुढचा चेंडू पाहूया. हवेत चेंडू असताना त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, संधी आहे परंतु हुकतीये आणि त्या ठिकाणी पोहोचतोय, सुरक्षित जाऊन पोहोचतोय. सोबतच या ठिकाणी 2 धावांसोबतच धावसंख्या अल्पेश सांगतील 39 धावा झाल्यात. 39 धावा झालेल्या आहेत. जनमन टेंबिवली संघ आता थोडा कुठेतरी पाहतोय, चांगला टार्गेट सेट करतायत. पुढचा चेंडू आता शेवटचा षटकामधला हा शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा निश्चित प्रयत्न असेल. स्ट्राईकला या ठिकाणी सज्ज होणार आहे, ज्याचं नाव आहे मिलिंद.
मिलिंद आता या ठिकाणी आलेला आहे. मिलिंद जवळ मोठे फटके खेळण्याची काबिलियत आहे, तो सक्षम आहे. पाहूया यावेळी काय करतोय. हलका यावेळी मात्र गती परिवर्तन केलं होतं. हवेत चेंडू असताना लॉंगॉनचा खेळाडू एका टप्प्यावर चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न, एका हातात चेंडू कलेक्ट केलं गेलं. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा चांगला प्रयत्न. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की फलंदाज धावचीत बाद होतोय. सोबतच या ठिकाणी 4 षटकांची समाप्ती. तर जय हनुमान टेंभुर्णी या संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. 41 धावा झाल्या, 42 धावांचं लक्ष. अतिशय जबरदस्त या ठिकाणी सामना पाहिला. तर आपण या ठिकाणी तर अल्पेश, आपण स्कोरिंग करताय, अतिशय चांगली स्कोरिंग करता. हे तुम्ही कुठून शिकलात? मला पहिल्यांदा आमच्या 40+ नवीन 40+ची टुर्नामेंट होती आणि तिथे मोहनदा आणि जवनदाने मला शिकवलं की स्कोरिंग कशी करावी. आणि ह्या तुम्ही जेव्हा क्षेत्राशी जोडला गेलात तर मग तुम्ही कसं बघता की ह्या क्षेत्राकडे, किंवा कसं वाटतं तुम्हाला हे काम करत असताना? काम करताना तर आनंदच होतो साहेब, परंतु जो प्रोत्साहन खेळाडूंचा मला मिळतो त्यात मला जरा चांगलं वाटतं. कारण मी पहिलेपासून क्रिकेटचा मोठा फॅन आहे. खास करून जे मला सर्व संघ लाडाचा स्कोरर बोलतात, मला सर्व संघ 40+चे. खूप खूप छान तुम्ही प्रगती केलीत आणि अशीच प्रगती पुढे करत चला.
आपल्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. शिवसेना उत्तर तालुका भिवंडी ग्रामीण त्याचबरोबर
षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर सॉरी 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा झालेले आहेत. 41 धावा करून 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. मात्र 15 धावा धावफलकावर लागलेले आहेत. महत्त्वाचा फलंदाज गणेश याची पहिलं प्रगती पथावर आहे. 16 कशा होतील 15 निघत होते ना. नेक्स्ट बॅट्समन सदानंद येतोय. चला प्लीज थोडसा पण वेळ रनआउटच्या रूपाने हा विकेट पडला. 1 धाव मिळाली. 16 धावा झाल्या. 42 धावा करायच्या आहेत म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे.
26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 26 धावा. 14 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. दोन षटक संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर 18 धावा झालेले आहेत. 12 चेंडू 24 असं समीकरण समोर आलेले गावदेवी पिंपळगड संघाच्या. जनवन टेंबवली वर्सेस गावदेवी स्पोर्ट पिंपळगड असा सामना तुम्ही पाहत आहेत.
19 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. डॉट चेंडू इथे मात्र अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पद्मा 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सुरेख चेंडू खोदून काढलेले आहे. पाहिला आणि निश्चित लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते फलंदाज बाद होतोय सदा. आणि 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल अल्पेश गायकवाड सांगतायत 22 पुढे 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. हो हो इथे मात्र मध्ये एकदम येऊन बॅटच्या चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पंच धावा किती पंच 4 धावा पळून काढलेले आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 6 चेंडू 10 धावांची गरज.
येस, वाईटच्या नंतर आणखी एक षटकार आपण पाहतोय आणि या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली 39. जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. चालू असले सभासद आपण पाहू शकता. तिसरे अगेन्स्ट टेमगर. तिसरी सगळी धावसंख्या ती 22 कक्षामध्ये आगमन होते. वाईटचा इशारा पंचांचा. ओव्हर रूपाने धाव मिळेल. शिवमाता बळी संघाची संघनायक मान्यश्री स्कोर लेवल झालेला आहे. स्कोर लेवल झालेला आहे. तानाजी भोईर ज्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम तानाजी. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सॉरी 5 हा वाईड होता. आणि आता मात्र अशा प्रकारे विजय संपादन केलेला आहे गावदेवी पिंपलकर संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन गावदेवी पिंपलकर.